शेतकऱ्यांच्या 35,000 कोटीच्या कर्जमाफीसाठी सरकारच्या नाकातोंडाला फेस येतो। वा रे देवा, वा अजब तुझी लीला। आता 15,000 कोटीत क्रिकेटची टीम विकत घेणारे या देशात उद्योगपती आहे आणि या उद्योगपतीचं कर्ज माफ केलं जातं। लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही मार्च अखेरपर्यंत आकडेवारी समोर आलेली आहे तर ती अतिशय धक्कादायक अशी आकडेवारी आहे की अनेक बातम्या अशा येत आहेत की लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला, 21वा हप्ता, 20वा हप्ता, एकत्रित 3,000 रुपये, 2100 रुपये मंजूर झाले। आज रात्री GR निघाला, या 12 बँकात जमा झाले, त्या 12 जिल्ह्यात जमा झाले। पण ह्या बातम्या कुठेतरी खोट्या असतात, चुकीच्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकारला जाब विचारण्याची हिंमत या लोकांमध्ये नसते। मात्र याच्यातून जे काही मार्च अखेरपर्यंत जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही हप्ते थांबवले गेलेले आहेत की बऱ्याच बहिणी अशा आहेत की ज्यांना 17वा, 18वा, 19वा हप्ता अद्यापर्यंत मिळालेला नाही। नोव्हेंबर, डिसेंबर त्या वाट पाहू थकल्या, 2-2 वेळेस, 3-3 वेळेस त्यांनी KYC केली, 50-50, 100-100 रुपये घातले, बँकेच्या चक्रा मारल्या आणि ह्या सगळ्या गावखेड्यातल्या अडाणी अशिक्षित बहिणी असतात, मोलमजुरी करणाऱ्या असतात आणि मग यांना याच्यातल्या या तांत्रिक बाबीमधलं जास्त फारसं काही कळत नाही। मग एखादा नथुराम जे सांगते तेच आपलं त्या ऐकतात आणि ते त्या पद्धतीनं करतात। शेतात कुठेतरी दुपारच्या वेळी डब्बे सोडून जेवणाला बसलेले असतात एखाद्या झाडाखाली आणि मग त्यांची चर्चा होत असते की बा राधाबाईला आले, मग गोदाबाईचे नाही आले, गोदाबाई म्हणते मला 3,000 आले, तिचे जुनेच कुठले तरी त्या खात्यात पैसे असतात किंवा कुठले तरी आलेले असतात किंवा तिनं ठेवलेले असतात तर तिच्या लक्षात नसतं, कारण यांना स्वतःचे अकाउंट पण पाहता येत नाहीत अडाणीपणामुळं किंवा अज्ञानपणामुळं। आणि मग अशा स्थितीमध्ये एखादीला समजा 3-4-5,000 रुपये निघले तर हिला आले, तिला आले, मग सगळ्या बँका स्त्रिया महिला काय करतात की मग आपले कामं धंदे सोडून मग त्या बँकाचे त्या सेंटरचे चक्रा मारतात आणि मग यांची कुठेतरी भावनिक फसवणूक होते, दिशाभूल होते, आर्थिक लुबाडणूक होते, या सगळ्या गोष्टी घडतात। आता सरकारला जर द्यायचं असलं तर सरळ सरळ सुखासुखी दिलं पाहिजे, नियमानुसार दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल काहीच हरकत नसावी। मात्र सरकारच्याच मनामध्ये पाप आहे हे वारंवार सिद्ध होतं आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भातही तेच होतं की मार्च अखेरपर्यंत जी काही आकडेवारी आलेली आहे तर 68 लाख महिला भगिनींना या योजनेतून अपात्र ठरवलेलं आहे आणि eKYC संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे तर ते 30 एप्रिलपर्यंत पुन्हा वाढवण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं। मात्र याचं कुठलंही अपडेशन त्या लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर अद्यापपर्यंत दिलेलं नाही। म्हणजे तुम्ही जर कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपला किंवा लॅपटॉपला जर तुम्ही लॉग इन केलं ladkibaheen.gov.in या वेबसाईटवर जर गेले तर तुम्हाला तुमच्या eKYCच्या बाबत ही एक ब्लिंक होणारी पट्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते। त्या ठिकाणी तुम्ही जर तिथं आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला तर एकतर तुम्हाला तिथं मेसेज डिस्प्ले होतो की एकतर तुमची eKYC पूर्ण झालेली आहे, करण्याची गरज नाही, किंवा तुमचा आधार क्रमांक या KYCच्या किंवा दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं सांगितलं जातं। मात्र खाली जे काही अकाउंट तुमचं जर लॉकड झालं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा जर त्या ठिकाणी साइन अप करत असाल किंवा तुमचा पासवर्ड तुम्ही विसरला असाल किंवा तुम्हाला बदलायचा असेल तर तुमचा मोबाईल किंवा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। कारण आता हे जे आम्ही निवेदन सांगतो आहोत तर याच्यातल्या जर ऐकणाऱ्या लाडक्या बहिणी असतील तर यांना ही टेक्निकल भाषा काहीच कळणार नाही आणि जे शिकलेले आहेत तर त्यांना ह्या गोष्टी कळतात। मग बाकीचे खाजगी पोर्टल आहेत, बरेच असे खाजगी पोर्टल आहेत की आमच्या गाव खेड्यामध्ये राहणाऱ्या जे काही लाडक्या बहिणी आहेत तर यापूर्वी ज्या वेळेस त्यांचे पैसे जमा झाले तर त्यांनी गावखेड्यामध्येच म्हणजे जी छोटी छोटी गावं आहेत 200-300 लोकसंख्येची किंवा 1000-1200 लोकवस्तीची तर त्या प्रत्येक गावामध्ये कुठेतरी ऑनलाईन सेंटर असतात, ग्राहक सेवा केंद्र, मग तिथं मोबाईल प्रणालीवर मोबाईलद्वारेच की एकतर त्या फिंगर स्कॅनर सेन्सरला बोट लावून बोटाचा ठसा घेऊन त्यांचे पैसे बॅलन्स इन्क्वायरी केली किंवा पैसे विड्रॉल केले किंवा आता नवीन याच्यामध्ये चेहरा सुद्धा तुमचा व्हेरीफाय होतो, कारण आधारचे जे काही डाटाबेस असेल तुमचा आधारच्या साईटवर तर त्याच्यानुसार तुमचा चेहरा हा स्कॅन करून तुमच्या खात्यातले पैसे डेबिट करता येतात किंवा जमाही करता येतात। मग आता हे जे असेल तर आधार, NPCI आणि बँक हे 3 सर्व्हर एकमेकांशी कनेक्टेड असतात। आता या लाडक्या बहिणीच्या संदर्भात जर ही तंत्र प्रणाली वापरायला सरकारला काहीच जात नाही, मात्र सरकारला हे मुद्दाम करायचं नाही,
कारण ही जी लाडक्या बहिणीचं जे आहे तर याच्यामध्ये सगळा आधारचा डाटा म्हणजे आधार क्रमांक टाकलेला आहे, त्या साईटशी लिंक करून त्यांची जी काही पडताळणी करायची की त्यांना जे सरकारला जे काही तपासणी करायच्या किंवा आता सरकारकडून कारण सांगितलं जातं की बाबा फिजिकल तपासणी करण्यासाठी सरकारकडे यंत्रणा नाही, म्हणजे प्रत्यक्ष घरी जाऊन किंवा हे करून किंवा सरकार त्याच्यामध्ये चाल ढकलपणा करते. परंतु सरकारला जे काही लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यासाठी जी काही कारणं सांगितलेली आहेत तर एक तर पहिलं वयोमर्यादाचं आहे. वयोमर्यादेचं कारण असताना ह्या ज्या बहिणी समजा तिचं वय जर समजा 40-45च्या दरम्यान असेल आणि ती त्या लाभासाठी पात्र ठरत असेल आणि तिला जर अपात्र ठरवायचं असेल तर तिच्यासाठी कुठल्या गोष्टीची पडताळणी केली पाहिजे की त्यांच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक आहेत. मग सरकारनं यापूर्वीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून हा सगळा डाटा मागवलेला आहे आणि मग ज्यांचं उत्पन्न ऑन रेकॉर्ड 3 लाखापेक्षा किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशांना त्याच्यातून वगळलं केलं पाहिजे आणि त्यांचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर किंवा साइन अप केल्याच्या नंतर त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की आपलं उत्पन्न हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरून मिळालेल्या स्रोतानुसार हे 3 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला यातून वगळण्यात आलेलं आहे किंवा तुमचं अनुदान थांबवण्यात आलेलं आहे. किंवा दुसरीकडे आरटीओ कडून आम्हाला जो काही डाटा प्राप्त झालेला आहे तर तुमच्या पतीचा ज्यावेळेस तुम्ही आधार क्रमांक टाकला होता तर त्या आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना जोडलेले असल्यामुळे आधारचा डाटा पॅनवर दिसतो आणि पॅनचा डाटा आधारवर दिसतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. तर तुमच्याकडे मर्सिडीज किंवा बेन्झ किंवा आणखीन एखाद्या कुठल्या तरी मोठ्या वर्गवारीतील कार आहे त्याच्यामुळं तुम्हाला या योजनेचा लाभ देता येणार नाही किंवा सरकारचे जे काही अपात्र ठरवण्याचे अन्य काही निकष असतील की आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शनधारक आहे किंवा सरकारी कर्मचारी आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी क्लास 1 अधिकारी आहे, त्यामुळे तुम्हाला हा लाभ देता येणार नाही. आणि तुम्हाला जर याबाबत काही स्पष्टीकरण द्यायचं असेल किंवा अपील करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवर तुमच्या आवश्यक ते कागदपत्र पुरावे तुम्ही सादर केले पाहिजे. हे असं सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे ना, पण सरकार हे काही सांगायला तयार नाही, बोलायला तयार नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये फक्त लाडक्या बहिणीकडे एकच पर्याय उरतो की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक तक्रार अर्जाचा नमुना दिलेला आहे, तर त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं नाव वगैरे टाकून सरकारला तुम्ही या मेलद्वारे तुमचे जर कुटुंबामध्ये 10वी 12वी शिकलेली मुलं असतील तर त्यांना ते कळतं, सरकारचे मुख्यमंत्र्याचे मेल आयडी तुम्हाला सहज सापडून जातील. किंवा तुमच्या गावखेड्यातून बल्कमध्ये म्हणजे समूहामध्ये तक्रार अर्ज पंचायत समितीकडे किंवा महिला व बालकल्याण विभागाकडे किंवा तहसीलदाराकडे द्या आणि त्यांना जाब विचारा, सामूहिकरित्या माहिती अधिकारात द्या की आमचे हप्ते का थांबवण्यात आलेले आहेत. कारण बऱ्याचदा लाडक्या बहिणी या सरकारी कार्यालयामध्ये विचारणा करायला जातात तर त्यांना कलेक्टर ऑफिसला जायला सांगितलं जातं, हे चुकीचं आहे. आणि मग याबाबत सरकारला जाब विचारला पाहिजे की माझा हप्ता जर तुम्ही थांबवला असेल, तुम्ही जर ही योजना चालू केली असेल, मी जर त्याच्यासाठी पात्र असेल तर मला तो लाभ मिळालाच पाहिजे. आणि जर मला तुम्ही 16 हप्ते देऊन जर अपात्र ठरवत असाल तर तो माझा हप्ता कशामुळे थांबवण्यात आला त्याचं कारण तुम्ही मला सांगितलं पाहिजे. हा विचारण्याचा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे. अन्यथा सरकारला आपण विचारलं पाहिजे की तुमच्या संबंधित मंत्री जे आहेत, महिला व बालकल्याण मंत्री असतील किंवा अजून कुठले मंत्री असतील तर ही योजना चालवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत, तर त्यांनी या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. उगीच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणी नाचायला लागल्या, हे असं या भयताड बेलण्या पत्रकारांनी अशा बातम्या छापून लाडक्या बहिणीची उगीच दिशाभूल करू नये असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.